झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती आणि सावरकर हे नुसतं नाव नाहीये, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन प्रमुख मार्ग होते, एक अहिंसक आणि दुसरा सशस्त्र। अहिंसक आंदोलनाचं नेतृत्व करत होते महात्मा गांधी, तर शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजेन असं म्हणत सशस्त्र क्रांतिकारकांच्या मार्गाला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे होते क्रांतिकारकांचे कुलपती कुलगुरू स्वातंत्र्यवीर सावरकर। आज त्यांची जयंती। वस्तुतः अशा दिवशी सावरकरांच्या विचारांवर मंथन होणं अपेक्षित आहे, मात्र राजकारणी आणि राजकारण्यांची विधानं यामुळे अनेकदा वाद उद्भवतात आणि ते चर्चेचे ठरतात, खास करून जर का त्यामध्ये गुंतलेले दोन पक्ष हे एकाच वेळी मित्र आणि आयडिओलॉजिकली एकमेकांचे विरोधक असे असलेले शिवसेना आणि काँग्रेस असेल। नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधींना दिलेलं आव्हान आणि त्यावर काँग्रेसनं केलेली टीका यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हा विषय सुरू झालेला आहे। मात्र यावेळी साऱ्या महाविकास आघाडीतच फूट पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि हाच प्रश्न की जर का सावरकरांचा मुद्दा असेल तर शिवसेना बचावात्मक, काँग्रेस विरोधात आणि तरी दोघे एकत्र हे एकाच वेळी कसं काय संभवतोय, हाच विषय आपण आजच्या झिरो आवरच्या चर्चेत घेणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा जाऊयात आमच्या प्रश्नाकडे, आमच्या आजचा प्रश्न बघण्यासाठी आमच्या पोल सेंटरकडे जाऊयात। बघूयात माझाच आजचा प्रश्न झिरो आवरचा, ज्याच्यावरती तुम्हाला व्यक्त व्हायचंय। प्रश्न आहे, राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातली भूमिका उद्धव ठाकरेंसाठी अडचणीची ठरते का? याला आपल्याला होय किंवा नाही हे उत्तर द्यायचंय। त्यासाठी तुम्ही आमच्या एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊ शकता। पोलला तर प्रतिसाद द्या, शिवाय तुमच्या कमेंट्स तिकडे लिहा, ज्या आम्ही आमच्या मीडिया सेंटरला कार्यक्रमाच्या दरम्यान दाखवणार आहोत। त्यामुळे पुन्हा एकदा आठवण, आपला आजचा प्रश्न पाहिलेला आहे तुम्ही, यावर तुमचं आम्हाला उत्तर हवंय, तुमचा कौल हवाय। आता पुढचा प्रश्न म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण, जो विषय आपण झिरो आवरच्या चर्चेसाठी घेतलेला आहे त्याचं कारण म्हणजे नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना राहुल गांधींना दिलेलं आव्हान आणि त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या मवियातील दोन पक्षांची झालेली अडचण। त्याचं झालं असं की राहुल गांधींनी गेल्या काही काळात सावरकरांवर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील शिवसेना नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधींना नाशकात आल्यास काळं फासण्याचा इशारा दिला। महाविकास आघाडीनंतर मविया गेली खड्ड्यात, आधी सावरकर आणि हिंदुत्व अशी भूमिकाही दराडे यांनी मांडली। राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांच्या तोंडाला काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला। सावरकरांबद्दल केलेलं कोणतेही वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले। पुढे जाण्यापूर्वी नेमका हा विषय काय म्हणाले दराडे पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत। तुम्ही इथे आलेले आहात, मात्र तुमची एक पोस्ट सोशल मीडियावरती ती जास्त व्हायरल होते, काय तुमची भावना आहे? आज वीर सावरकरांचा आज जन्मदिन आहे व त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्ही राहतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी पक्षातील आहोत, शिवसेना पक्षातील आहोत आणि राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल जे काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरले होते त्यांना माफीवीर संबोधलं होतं, त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही नाशिकचे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली आहे व लवकरच राहुल गांधी कोर्टामध्ये हजर होणार आहे अशी माहिती आहे। पण ज्यावेळी राहुल गांधी नाशिकमध्ये येतील तेव्हा त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू आणि त्यांना दाखवून देऊ काय सावरकरांचे हिंदुत्ववादी सैनिक कसे असतात ते। तुम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहात अशी तुम्ही भावना व्यक्त करतायत, काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही महाविकास आघाडीमध्ये। आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये व संजय राऊत साहेबांनी त्यांच्या शैलीमध्ये राहुल गांधी यांना सुनावलेला आहे, परंतु आम्ही जन्मभूमीत राहतो सावरकरांच्या, आमचं कर्तव्य आहे की त्या विरोधामध्ये लढा देण्यात। जुन्या काळात सावरकरांनी लढा दिला, आता आम्ही लढा देऊ। आम्ही राहुल गांधींना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज अभिवादन करायला खरं तर तुमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी येणं अपेक्षित होतं, कोणीच आलं नाही, तुम्हीच पहिले व्यक्ती आहात। काय त्याबद्दल काय माहिती नाही, पण आम्ही महाविकास आघाडीत जरी असलो तरी महाविकास आघाडी गेली खड्ड्यात, सर्वात पहिले हिंदुत्व त्यानंतर राजकारण, या विचारामध्ये तुम्ही सहभागी आहात। आज आम्ही सावरकरांच्या जन्मभूमीवर त्यांना अभिवादन करायला आलेलो आहोत। तर आम्ही एकच सांगतो, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद, तर हा एक मतभेद नक्कीच राहील। सावरकरांचा जो विरोध करेल आम्ही त्यांचा विरोध करू। तुमची काय भावना? आज सर्वात प्रथम मी सावरकर वीर जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि देशभक्तीला नमन करते। आज आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे आलोय। महाविकास आघाडीची भूमिका जरी वेगळी आहे, एक नाशिककर म्हणून
मात्र दराडे यांच्या या विधानाला महाराष्ट्र काँग्रेसनं अत्यंत गांभीर्यानं घेतलं. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दराडे यांच्या विधानाचा निषेध केला. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तर राहुल गांधींना हात लावून दाखवा असं आव्हानच दिलंय. तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही निषेध व्यक्त केला. पुस्तकामध्ये त्यांनी सर्व पुरावे जोडलेले आहेत आणि जे राहुल गांधी म्हटले तेच अरुण शौरी यांनी देखील तशा स्वरूपाचे आरोप नव्हे तर तशा स्वरूपाचा इतिहास हा जगापुढे मांडलेला आहे. त्यामुळे त्याची समीक्षा ही व्हावी. अशा ज्या धमक्या दिल्या जातात याचा आम्ही धिक्कार करतो, याचा आम्ही निषेध करतो आणि या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ. नेतृत्व आमचं जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे. मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही अशा प्रकारच्या आरोपांना निपटून घेईल एवढं त्या निमित्ताने आम्ही सांगतो. राहुल गांधींना धमकी देणं एवढं सोपं नाही आहे आणि असं कोणीतरी वायफळगिरी जर करत असेल तर त्या ठिकाणी त्याची खबरदारी आम्हालाही घेता येते. आम्ही शांततेच्या मार्गाने महात्मा गांधींच्या मार्गाने चालणारे अहिंसेची मंडळी आहोत. पण आता कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आम्हालाही कलियुगासारखं वागता येतं एवढं लक्षात ठेवावं. आता काँग्रेसचा हा आक्रमक पवित्रा पाहून शिवसेना ठाकरे पक्ष मात्र एकदम बचावात्मक झाला. पदाधिकारी कोणाचा? स्वतःच्या पक्षाचा. निमित्त काय? सावरकरांची जयंती. मात्र पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एखाद्या कार्यकर्त्याचं मत ही पक्षाची भूमिका नसते अशी सारवासारव केली. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी उलट भाजपला सावरकरांना भारतरत्न अजून का दिला नाही असा प्रतिसवाल केला, आठवण करून दिली. मात्र काँग्रेसच्या भूमिकेवर आतापर्यंतच्या विधानांवर शिवसेनेनं मौनच पाळलं. नाही, काय मी ऐकलेलं नाही, लक्षात घ्या. मला काही माहिती नाहीये. तुम्ही जे काही सांगताय ते, तुम्ही जे म्हणताय ते मला जरा एकदा माहिती करून घ्यावं लागेल. आणि कोणीतरी काहीतरी म्हटलं त्याच्यावरून लगेचच काहीतरी पक्षातल्या काही आपण ठरवावं असं काही नसतं. मुंबई विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची डिग्री परत केली तरी इंग्रजांनी त्यांचा बारॅट लॉ म्हणजे बॅरिस्टरची डिग्री जी रद्द केली होती ती अद्यापही त्या विद्यापीठाने परत दिलेली नाही. त्यामुळे आता याच्या पुढे आपण हा प्रयत्न केला पाहिजे आणि एक याची आपण लढाई सुरू केली पाहिजे की हा किंवा पत्रव्यवहार सुरू केला पाहिजे. वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच. तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो, बॅरिस्टर मानतो. पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे. सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे? त्यांच्या विचारधारेचा. तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करणार. आता या सगळ्या प्रकरणात सगळेच बाणेदार वाटायची कदाचित शक्यता आहे. प्रेक्षकांची फसगत होऊ शकते की बघा भाजपने सुद्धा कठोर भूमिका घेतली. बघा शिवसेनेचे संजय राऊत सुद्धा म्हणतात भाजपला प्रश्न विचारतायत सावरकरांवरून, परंतु प्रत्यक्षात तसं नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकीय पक्ष फक्त सोयीनेच कसं स्वीकारतात, जेवढे गरजेचे तेवढे स्वीकारतात किंवा विरोध करतात हे पुन्हा पुन्हा दिसून आलेलं आहे. आणि हे पाहण्यासाठी आपण जाऊयात या मीडिया सेंटरवर आणि मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन की हा खेळ कसा राजकीय पक्ष करतायत. पहिल्यांदा आपण काँग्रेसकडे जाऊयात. काँग्रेस ती काँग्रेस की जिने जेव्हा काँग्रेस होती आणि शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कौतुक केलेलं आहे.